अस्मत्, अहंकार, अस्सल, अस्तर, अस्वस्थ, अस्पष्ट हे शब्द वर्णानुक्रमे लावल्यास मध्यभागी येणारा शब्द कोणता? म्हणजे आपण इंग्रजीमध्ये म्हणतो बघा अल्फाबेटिकली ऑर्डरनुसार शब्द लावा. तसंच मराठीमध्ये अल्फाबेटिकली ऑर्डरनुसार वर्णानुक्रमे शब्द लावायचे. आता मग आता इथं बघ पहिल्यांदा घेतलं तर अ, 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 सगळीकडे अ आहे. म्हणजे पहिल्या अक्षरानुसार तर आपण शब्द लावू शकत नाही. मग त्याच्यानंतर पुढचा बघू हां. आ, इ, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, हां. क, ख, ग, घ, च, छ, ज, झ, ट, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म, य, र, ल, व, श, स. इथं ह आला आहे, परंतु याच्यावर अनुस्वार आहे. अनुस्वार तर एकदम शेवटी असते म्हणून हा शब्द आपण सुरुवातीला घेऊ शकत नाही. मग आता याच्यामध्ये स, 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 स सगळीकडे आहे. मग आता त्याच्या पुढचं अक्षर घ्यायचं जे पहिल्यांदा आलेलं आहे वर्णानुक्रमे. क, ख, ग, घ, च, छ, ज, झ, ट, ठ, ड, ढ, न, त, थ, द, न, प, फ, ब, भ, म, त पहिल्यांदा येतं का नाही याच्यामध्ये अक्षर मालिकेमध्ये. व, स, म नंतर येतात. म्हणजे पहिल्यांदा काय येणार? अस्तर शब्द येणार. अस्तर. नंतर कुठला येणार? त नंतर थ, द, ध, न, प, प शब्द येणार. म्हणजे अस्पष्ट. त्यानंतर प, फ, ब, भ, म अस्मत. अस्मत. त्यानंतर प, फ, ब, भ, म, य, र, ल, व, श, य, र, ल, व. आता इथं दोन्हीकडे पण ठिकाणी व व आलेला आहे. आता ह्यातला कुठला शब्द पहिला घ्यायचा आणि कुठला नंतर घ्यायचा? तर पुढचं बघायचं मग. इथं व, इथं स आले, इथं ल आले. म्हणजे पहिल्यांदा फक्त एक ल आले, इथं स आले. म्हणजे हे पहिल्यांदा ल असं नाही. म्हणजे ह्याच्या अस्मत नंतर आपल्याला कुठला पहिला शब्द घ्यावा लागेल? अस्वल. त्यानंतर अस्वस्थ. आणि आता राहिला काय मग? य, र, ल, व, श, स, अस्सल. हे स ला स जोडलेलं आहे. कारण स च्या अगोदर असते म्हणजे कुठला शब्द राहील? अस्सल. अ, स ला स आणि ल आणि शेवटी अनुस्वार शेवटी असतो म्हणून अहंकार. किती शब्द होते? 1, 2, 3, 4, 5, 6, 7. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आपले सगळे शब्द झालेले आहेत. म्हणजे वर्णानुक्रमाने आपली ही शब्द लावून झालेले आहेत. तर काय विचारलंय? मध्यभागी येणारा शब्द. मग बघायचा मध्यभागी. इकडे 3 गेले, इकडे 3 गेले. काय राहिला मध्ये शब्द? अस्वल. अस्वल शब्द पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 1 मध्येच आहे. म्हणजे आपला बरोबर उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 1.